नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता मधुभाऊ हे सायलीला तिचा बालपणीचा फोटो दाखवतात. तर सायली सांगू लागते की हा तर तन्वीचा फोटो आहे. त्यावर मधुभाऊ म्हणतात की नाही, माझ्याकडून चूक होऊ शकत नाही. मी तुम्हा दोघांना लहानाचं मोठं केलं आहे आणि त्याचवेळी मी हा फोटोही काढला होता. आणि तुझा फोटो आणि ते गाठोडं प्रियाच्या खोलीमध्ये होतं, हेही मला तुला सांगायचं आहे. तर अर्जुनही तिथेच असतो आणि तो मधुभाऊंना सांगू लागतो की प्रिया खरंच खूप मोठा गेम खेळत आहे. त्यानंतर अर्जुन आता मधुभाऊंना विचारत असतो की सायली आणि प्रिया तुम्हाला कुठे भेटले होते. त्यानंतर आता 20 वर्षांपूर्वीचा भूतकाळ मधुभाऊ अर्जुनला सांगतात. सायलीचे बालपणीचे कपडे आणि लॉकेट ते सगळं काही त्या गाठोड्यात असतं आणि अर्जुन आता म्हणतो की आपल्याला ते गाठोडं शोधायला पाहिजे, मग आपल्याला खऱ्या तन्वीचा पत्ता लागेल. तेच दुसरीकडे आता यांना हे समजलेलं असतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे, ती फक्त नाटक करत आहे. त्याचमुळे अर्जुन आता मधुभाऊंच्या मदतीने प्रियाचा भूतकाळ तपासू लागतो. नक्की प्रिया कुठून आली आहे, तिचे खरे आईवडील कोण आहेत, या सगळ्यांचा तो आता तपास लावायला घेतो. तेच आता प्रियाचा भूतकाळ माहीत करत असताना अर्जुनला सायलीचा भूतकाळ कळतो आणि त्याला समजतं की खरी तन्वी ही आपली सायलीच आहे. अर्जुन आता सगळ्या पुराव्यांची उलट तपासणी करतो आणि अखेर सत्य समोर येतं. तर आता सायलीला तिची खरी जागा आणि खरे कुटुंब द्यायचे असते, पण मात्र ते सगळं काही प्रिया घेऊन बसली आहे. त्याचमुळे आता अर्जुन भन्नाट प्लॅन करत प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणतो.